ओय पेरू आले पेरू. ओ मावशी घ्यायची का पेरू? कितीला आहे? 2 रुपयाला एक. मग नको. पेरू आले पेरू. ए पेरू आले. पेरू या पेरू. अरे योगेश, अरे दे की 2 दिवस बैल जोड. अरे गावातल्या गावात दिली असती, तू म्हणतोय सासरवाडीला घेऊन जायची मग जरा. अरे सासऱ्याचं खत आणायचं बैलगाडीत, जायला 1 दिवस लागेल, यायला 1 दिवस, असं 2 दिवस जातील. ते झालं, पण नवीन जागी बैल दम नाही खातील. आणि झोपताना दिल्ली पडली तर उगाच कळवंड व्हायची तो वाघांची. नसताना कुठाना कोण सांगितलं. मग एक काम कर की, माझ्या संग चल की तू. केव्हा जायचे? तू म्हणत असशील तर आजच जाऊया. नाही आज नाही जमायचं बुवा, उद्या जायचं का? बर चालतंय. चाल हा चलू का? हा. ए बागेत कोणी? बागेत कोण नाही, जा ये पाठी भरून देऊन. चलू का? हा. ए पेरूले. जा शाळा भरली. काका पेरू आहे का? हाय ना, किती देऊ? कितीला आहे? 2 रुपये. एक अर्धा अर्धा. तुम्ही बंडीचे पप्पा का? हा काय रे, तुझ्या वर्गात आहे का? हा. जरा हा म्हणजे टाकली ना? हा टाकली. अरे बघ तिथं पंट बसलाय. अय पेरूवाल्याच्या पोरा. हे गप्पे. ए बंट्या, अरे बस ना सायकल वर. मला नाही बसायचं तुझ्या सायकल. काय आलं? मी रानातली कामं सोडून इथं बोंबलत आलोय, तू चाललाय थोतारत आणि पुढं गप मुकाट्यानं सांग काय झालं? शाळेतली पोर म्हणते पेरूवाल्याचं पोर आहे. अरे मग त्यात काय झालं तवा? आता तो बाप इकितोय पेरू, त्याच्यात काय आलं कमीपणा? आणि तसं बी जी पोरं चिडवित्यात ती बी तुझ्या बापाकडूनच पेरू घेतात का नाही? तुम्ही हा धंदा सोडून द्या, नाही तर आमची शाळेत परत पेरू काय येऊ नका. बर, तुला नसन आवडत तर नाही की तुला बस. कसे जो लग्नात वाजितो तो वाजंत्री, जो शेती करतो तो शेतकरी, जो पेरू इकितो तो पेरूवाला. धंदा आहे ना नावावर नाही चालत, प्रामाणिकपणावर चालतो. काय उतरा. आले का? हा पोऱ्या फुगलाय बघ. काय रे, काय झालं फुगायला? आई बाबांना दुसरं काहीतरी विकायला सांग ना, पेरू विकायला नको सांग. अरे तुझा बाबा बागायतदार आहे, त्याच्याकडं रोज 10 बायका रोजंदारीवर कामाला असतात. त्याला धंदा करायची काही गरज नाही. मग शाळेवर कशाला पेरू विकायला येतात? तू लहान असताना त्या गारीगरवाल्याकडे बोट दाखवायचा आणि घेऊन मागायचा, पण तुझ्या आजारपणामुळे आम्ही तुला घेऊन देत नसायचो. तेव्हा तू तुझ्या बापाला म्हटला होता, बाबा तुम्ही असं काहीतरी विका की मी रोज घेऊन खात जाईल. तेव्हापासून तुझा बाबा तुझ्या आवडीचा पेरू रोज तुझ्यासाठी विकायला लागलाय. बाबा तुम्हाला कोणी काय म्हणलं का मला राग येतो, म्हणून म्हणलं पेरूचा धंदा नका करू. तुला नसन आवडत तर नाही की तुला. आणि मी करा म्हंटल तर अरे तू करा म्हणल्या की दुनिया इकून दाखवीन तुला. आता पोरांनी काय बी म्हणते मी त्यांना उत्तर देईन. हुशार आहे बर का पोरग. जा कापड बदलून घे आणि खाऊन घे. चला तुम्ही पण. काय रे रवी, घेतो म्हणला ना परत बघाय ना आला म्हैस.
तुझी म्हैस दुसऱ्या इथंशी. मी तुला बोललो 50,000 रुपये देतो, तू पुढं काय बोललाच नाही. अरे आता सगळा घर प्रपंच माझं तिच्या दुधावर चाललाय. तर बाप आजारी पडला म्हणून इकायला लागती म्हैस. बापाच्या दवापाण्याला खर्च लागणार आहे ना. हे बघ योग्या, मी एकदा इसार जर दिला ना परत माघार घेणार नाही. नीट विचार करून बघ. आता त्याच्यात काही विचार करायचा आहे. बापाची म्हैस बापाच्या आजारपणासाठी इकली तर काय बिघडलं. आणि तुम्ही या इसार घेऊन आणि दावणीची म्हैस घेऊन जा. हे बघ, आता मी तुझ्या हातावर 10,000 रुपये टिकवीन. राहिलेले 2 दिवसात म्हैस पिळली का मग आणून देतो. आणि अजून एक, जर म्हशीने कासाला हात घालून नाही दिला तर तुझ्या घरी आणून बांधील. नीट विचार करून बघ तू. हो, शेतकऱ्याची म्हैस आहे, व्यापाऱ्याची नाही. तिला अशी खोड नाही. तुम्ही या इसार घेऊन. बरं चालते, तू हे पुढं, मी येतो तुझ्या घरी इसार घेऊन. बर. आले वे, द्या ती कॅन्डीकडे धुवून घेते. अगं ते कॅन राहू दे. ती म्हैस सोड आणि तिच्यावर 4-5 बादल्या वत 2 काढ वही पटकन. अहो शिरवाळ पडल्यावर धुता येईल. सकाळी सकाळी काही तारीख पडली वे, द्या. राहू दे. अगं तो रव्या म्हैस बघायला येणार आहे म्हणून म्हणलं. रव्या येणार आहे बघायला की न्यायला? तेच ते. जा आणि गुळाचा काढा चारा विसरू नको. चल. अहो, अरे गोळाचा खडा चारल्या वेगळं मी पण तिला वाटत घेणार नाही. ठीक आहे, हे 10,000 रुपये. आणि आपल्या वायद्याप्रमाणे तिने जर कासाला हात घालून दिला तर पुढले पैसे तुझं घेऊन जा. हे बघा, मी अजिबात म्हशीला हात नाही लावू देणार. अहो त्या म्हशीवर माझं घरदार चालतंय. तिलाच विकलं तर आम्ही खायचं काय? ए, तुला माहिती ना म्हातारा आजारी. त्याचा खो खो पार नरड्याच्या शिरा तुटायला लागल्या. असंच मरून द्यायचं का त्याला? त्याच्या म्हातारपणात त्याची म्हैस उपयोगी नाही पडली तर काय पेटवायची का ती? अहो म्हाताऱ्याला जर कळलं ना त्याची म्हैस गोट्यात नाही, त्या क्षणाला जीव सोडतील ते. म्हातारी गेली तेव्हापासून त्यांनी स्वतःचा जीव त्या म्हशीत ओतून ठेवलाय. म्हस आजारी पडली तेव्हा ते बी आजारी पडले. म्हैस तर बरी झाली, पण यांचाच आजार वाढत गेला. कारण त्यांनी उरलेलं आयुष्य आहे ना त्या म्हशीला देऊन ठेवले. आणि आता या क्षणाला त्यांची म्हैस विकणे म्हणजे अन्नाला विकणे असं नाही का होणार? राव्या, हा घे तुझा हिस्सा. हे बघ, मी तुला पहिलंच सांगितलं होतं, एकदा इसार दिलेला मी माघार घेणार नाही. अरे दुधाचं साठवलेलं पैसे होत. आता आजारपणा दवाखान्याला ते वापरलं असतं तर माझा संसार उघड्यावर पडला असता. म्हणून म्हैसी काय काढली होती. आणि माझा संसार झाकायसाठी मी माझ्या बापाची इस्टेट नाही काय जोडली. हे बघ, तुझं म्हातारं जास्त दिवस टिकायचं नाही. आणि तुझं म्हातारं गेलं ना तुझ्या म्हशीचा पण जीव घेऊन जाईल. काय तुझ्या जीवाला हाड? जावा जावा, कावड्याच्या शापाने आमची म्हैस नाही मरायची. चला तुम्ही. अरे रवी, ये. येस न्या, ऐकलं का कोण आलंय बघ. बस. काय हो? हे बघ, माझा पुण्याचा मित्र आलाय रवी. शिक्षक आहे बर का. आणि वर्गात सगळ्यात जास्त हुशार हाच होता. मास्तर पेक्षा जास्त मला हाच शिकवायचा. बरं ते असो, तू चहा टाक बरं. हा. वर्गात शिकून सगळ्यात पुढे तू गेला, पण लग्नाच्या बाबतीत मात्र बाकीचे तुझ्या पुढे गेले बर का. अरे आता वय वाढत चाललं, घ्यायचं लग्न करून. लोकांच्या तोंडाला काय आवर घालता येतो का? लोकांच्या विचाराने कुठे जीवन जगता येते का? आणि एकदा माणूस जर संसारात पडला ना मन मोकळेपणाने जगता येत नाही. आता मी मास्तर म्हटल्यावर मला बायको पण मास्तरीनच पाहिजे ना. आता मास्तर आहे मानल्यावर चांगला पगार असेल नाही का, मग कसला विचार येतो डोक्यात लग्नाचा? अरे पगारासाठी कोणीही शिक्षक होत नाही. आधी 3 वर्ष नॉन ग्रँटेड शाळेत शिकवायला लागतं. पगारासाठी नाही, शिकवायला भेटतं त्यातच समाधान आहे. आता कुठं ग्रँटेड शाळेत लागलोय शिकवायला आणि परमनंट पण झालं. 20-25 हजार पगार पण पडतोय. चहा.
रवी, ही माझी बायको स्नेहा. तुला तर काय लग्नाला यायला वेळ भेटला नाही. तू जा ना आत. स्वयंपाकाचं वगैरे बघ काहीतरी. हा जा. मग रवी, कसं काय येणं झालं गावाकडे? आता तुला तर माहिती, अण्णा गेल्यापासून माझा मोठा भाऊ शेती करतो. तो म्हणतो आता वेगळं राहायचं. शेतीचं काम होतं म्हणून गावाला आलो. तर ते जाऊ दे, गावात कोणी खंडानी शेती करणार आहे का रे? घ्या आता, उघड्यापाशी नागडं गेलं आणि थंडीने गारठून गेलं. अशी तर आहे. अरे माझीच मला उरकाना, मी कधी करायचो खंडानी. चालते, बघतो गावात कोणी खंडानी करणार आहे का. हा, येऊ. ते कचेरीत मृत्यूचा दाखला काढायचा म्हटल्यावर काय करावं लागेल रे? एकदा तू ये ना, ग्रामपंचायतीत नोंद करून घे. जेव्हा तुला वाटेल तेव्हा आपण काढून घेऊ. हा चल, येऊ मी. हा, ये परत मग कधी आला तर. हा चाल. भाऊजी, हे घ्या, भुईमुगाच्या शेंगा आहेत. अरे या वर्षी चांगली 10 पोती झाली होती. वानवळा म्हणून घेऊन जा. बस चालतं, येऊ का? द्या. तू असं मध्ये मध्ये नाक खुपशीत नको जाऊ बरं. अहो, तुमचे चांगले मित्र आहेत ना ते. त्यांचं परत येणं होतंय नाही होतंय म्हणून मी दिलं आपलं. इथून पुढे लक्षात ठेव, जर कोणी माझा मित्र आला ना, असं बाजूला उभं राहायचं नाही. आणि आम्ही बोलत असताना असं मध्ये मध्ये नाक नाही खुपसायचं. डोक्यावर पदर घ्यायचा, खाली पडून नाही द्यायचा अजिबात. कळलं का? चुकलं, परत नाही करणारच. आणि मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय बोल. माझे मित्र मैत्रीण कधी आपल्या घरी आले ना, तर बोलत असताना तुम्ही असं मध्येच उठून जायचं नाही. तुम्ही आमच्यात बसायचं. तुमच्या 2 शब्दाची भर त्यात टाकायची. आणि कधी राग आला ना, तर डोक्यावर बर्फ ठेवायचा. आणि त्यांना वाटेला लावताना तुम्ही माझ्या असं शेजारी येऊन उभं राहायचं. द्या. स्नेहा, तू नकळत का होईना तुझ्या मनातली घुसमट बाहेर काढलीच. आपण दोघांनी आपलं मागचं आयुष्य विसरून जर पुढे गेलोत ना, तर गैरसमज होणार नाही. रवीला शेंगाची पिशवी देऊन तू आपल्या दोघांमधला दुरावा लपवला. यापुढे मी आपल्यात देखील दुरावा येऊ देणार नाही. बरेच वर्ष संसारात एक उणीव जाणवत होती, ती तू भरून काढलीस. कसं आहे, तुम्ही लोकांनी मला मतदान केलंय आणि म्हणून मी खासदार झालोय. तेव्हा तुमची मदत करणं, तुमची कामं करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. तेव्हा काय काम आहे ते बोला. साहेब, माझं शिक्षण तसं कमीच झालंय आणि बाप बी लवकरच गेला. त्यामुळं सगळी जबाबदारी माझ्यावरच पडली. शेतीसाठी मी कर्ज घेतलं, पण काही म्हणावं तसं पीक नाही निघलं. त्यामुळं जरा कर्ज झालं. ते सगळं आलं लक्षात. पुढं बोल. ते मतदानाच्या टायमिंगला तुम्ही म्हणले होते गावात की ज्याच्यावर कोणावर कर्ज असेल त्यांनी मला येऊन भेटा, कर्ज फेडायला मदत करल. तुम्ही माझे मतदार आहे, कोणीच मरायचं नाही असं. हां, मग तेव्हा शेतीसाठी पैसे उचलले होते आणि काय म्हणावं तसं पीक नाही मिळालं. त्याच्यामुळं कर्ज वाढतच गेलं. बाकीच्या लोकांचं पीक पाणी आलं आहे, पण आता माझ्याकडं खतं बियाणं घ्यायला पैसेच नाही. तेवढी मदत झाली असती तर. मी एकटा कोणाकोणाची कर्ज फेडू रे? हा, आणि त्यात तुम्हाला लोकांची कर्ज असते डायरेक्ट लाखोत. हे काय असं आहे का, एखाद्याच्या मैतीला गेलं आणि 10,000 रुपये मदत करून आलं? हा, एवढं सोपं आहे का ते?
येतो साहेब. अय बरा, करतो मी काहीतरी करतो. काय झालं? दिले का साहेबांनी पैसे? नाही दिले साहेब, फक्त आश्वासन द्यायलाच असतो. म्हणजे साहेब म्हणाला कोणी मेला तर अंत्यविधीला 10,000 रुपये देईल. आपल्यासारख्यांची कर्ज बिले असतात, कोणाकोणाचं कर्ज फेडणार म्हणलं. बरोबर आहे. आपल्याकडनं मतं घेताना बरं गोड वाटलं त्याला, आणि आता जाऊ दे, त्याची काय चुकी आहे त्याच्यात? त्याच्या जीवावर थोडी कर्ज काढलं होतं आपण. आपलंच नशीब फुटकं आहे. म्हणजे या वर्षी आपल्या शेतात काहीच नाही उगवणार? उगवणार. ते कसं? साहेब काय बोलले? एखादा माणूस वारला तर त्याच्या अंत्यविधीला 10,000 रुपये देणार. आता काय मारती का मला? उग बसा तुम्ही. तुम्ही कशाला मरताय? मी मरणार. हे सुनबाई, असं काय बोलतीस ग? नाही नाही, या घरात कोणी नाही मरणार. अगं जमीन पडीक पडली तरी चालेल. अगं कित्येक रात्री पिठामध्ये पाणी कालून पोटाची भूक भागवली बघ आम्ही, तरी कधी मरणापर्यंत गेलेलो नाही. अहो सासूबाई, खरं खरं थोडी मरणार आहे मी. मरायचं नाटक करायचंय. तुम्ही त्या साहेबांना फोन लावायचा आणि म्हणायचं माझी बायको वारली. त्यांना म्हणायचं द्या तुम्ही 10,000 रुपये पाठवून. आणि कुणी चेक करायला आलंच तर आपण नाटक करू शकतो ना. काय एडीबिडी झाली का ग तू? आणि खरं साहेब अंत्यविधीला आला मग न्यायचं का तुला मासनात? हा, तुम्ही बसा इथं, काहीच करू नका. माझ्या मरणाची वाट बघा फक्त. अगं मग इथं चाललंय काय? तुझ्या डोक्यात येतंय काय? तुला कळतंय का काही? हा, सुनबाई म्हणती तेच बरोबर आहे. जरी आलं कुणी बघायला, मी बघून घेईन. चला लागू तयार. चला. अहो साहेब, अहो तुम्ही जी आश्वासन दिली ना त्यामुळे सगळी लोक येडी होऊन गेली बा. अहो तुम्ही इकडली काळजी सोडा, एवढं आपलं फक्त पोटा पाण्याचं बा का. अहो तसं नाही हो, कसं आहे शेवटी आपल्या लेकरांची काळजी आपणच घ्यायला लागते ना. रव्या, फोन कट कर. फोन. ए येड्या, अरे तुला काय कळतं का? अरे साहेबांचा फोन चालू आहे. रव्या, अरे माझी बायको तुझी वहिनी कायमची गेली रे. काय? हॅलो साहेब, मी थोड्या वेळ करतो तुम्हाला कॉल. हा. अरे मग इथं कशाला आला तू माझ्याकडे? वहिनी बस थांबायचं ना तिथं. तिथं कायमची जग सोडून गेली रे रव्या. पण अरे माणसाच्या शेवटाला सुद्धा पुढाऱ्यांची, मोठ्या माणसाची गरज लागते. बरं मग मी काय मदत करू तुला? ते तुझं साहेब आहेत ना, ते मतदानाच्या टायमिंगला गावात आले होते. ते म्हणले होते की कोणी जर गावात वारलं तर त्याच्या अंत्यविधीला 10,000 रुपये मदत करणार. तेवढे 10,000 रुपये मदत मिळाली तर बरं होईल. बायकोच्या अंत्यविधीला बडकं घ्यायला सुद्धा पैसे नाही रव्या. बरं तू रडू नको, मी बघतो काय ते करायचंय. तू एक काम कर, तू आता घरी जा, वहिनी पाशी बस. जा घरी तू जा. तेवढं 10,000 रुपये. हा जा, करतो मी, जा. स्नेहा. वाईट झालं राव. हा हॅलो साहेब. हा सासूबाई, अहो कंटाळा आलाय मला झोपून झोपून. 2 तास झाले पूर्ण, अजून येईना हे लोक. ऐका ना, मी आता उठून बसते आणि ते आले की परत झोपते ना. हा नको नको, तू उठायची तो साहेब यायचा, तू झोप आपली. अहो नाही येणार ते इतक्या. उठते ना. झोपलीच घ्यावून
काय म्हणले साहेब? आले का साहेब? ठीक आहे, साहेब येऊ नाही तर नाही येऊ 10,000 रुपये येणार आहेत बाबा. येणार 10,000 रुपये? मग आणि कसं काय? रवीला सांगितलंय तो साहेब जाऊन घेऊन येणार आहे. बर जमलं. बर मी काय म्हणते हो, मी लय अकडली हो. हा किती झोपून राहू मी जरा उठून बसते ना थोडा वेळ, ते आले की परत झोपेन. तुम्ही तेवढं लक्ष ठेवा. हा बरं बरं चालेल. आता बरं वाटतंय. रव्याला पार येण्यात काढला, पळतच गेलो आणि जे रडायला लागलो. आओ 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 रवी आला. रवी झोप 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 रवी झोप झोप झोप. अगं बाई किती चांगली होती माझी सूनबाई. मला अक्षी लेकी सारखी होती ना मा गसन्या. तुम्ही कोणाच्या तोंडाकडे बघूच द्या. आईला हा कोणाच्या मैत्रीला गेला होता का नव्हता? याच्या बायकोच्या मैत्रीला कसं कोणी नाही आलं बरं? मला मारली की सारखी होती नसण्या. काय झालं उठ नसण्या. अरे सांग ना उठायला. आई काय रे ही तर म्हणली रवी आला. रवी तर कुठं दिसत नाही. काय कसते आई शांत व्हा. उठ ग काकू काय हो, आता तुम्ही काहीतरी बोललात ना, मी बाहेर सगळं ऐकलं. हो मी म्हणलं तिला आता येईन ग रवी लोकायला जमा करीन म्हणून. बरं ते साहेबांनी काय पैसे दिले नाही काय? आणि साहेब फोन पण नाही उचलत माझा. काय फोन नाही उचलत आहेत साहेब आणि पैसे बी नाही देणार? अरे येड्या मग काय करत होता तू आतापर्यंत? इथं येऊन सांगायचं ना आधी. 4 तास झाले इथं मी झोपलीये. हा आणि झोपून झोपून कंटाळा आलाय मला. मी तरी झोपायचं किती वेळ नाटक करणार आहे. म्हणे पैसे देणार नाहीयेत. म्हणजे तुम्ही हे नाटक करत होता का? हा नाटकच करत होतो. आणि ते पण पैशासाठी? अरे तुम्हाला लाज वाटते का? बरं झालं साहेबांनी पैसे नाही दिले ते. बरं झालं. उठ उठ, ही बसायची लायकी नाही माझ्या घरात. निघ निघ. कशासाठी नाटक केलं माहिती का तुला? का? अरे माझ्यावर लय कर्ज झाले रव्या. तुझा तो साहेब आहे ना, मतदानाच्या टायमिंगला गावात आला होता ना, तेव्हा म्हणला होता कोणावर कर्ज असेल ना तर माझ्याकडे यायचं, मी त्याचं कर्ज फेडील. माझा मतदार असाच नाही मरणार. आणि त्या दिवशी त्याच्याकडे मदत मागायला गेलो, मला म्हणला एखादा मिळाला तर मैतीला अंत्यविधीला 10,000 रुपये मदत करील, जगायसाठी पैसे नाही देणार. आणि आता मेल्यावर सुद्धा पैसे द्यायना तो. हे बघ, पुढल्या वेळेस ना त्याला मतदानच करायचं नाही, मी पण नाही करणार. अरे कसं आहे, आपलं कर्ज आहे ना आपल्यालाच फेडावं लागणार आहे. असा कोणता साहेब आहे ना आपल्याला मदत करणार नाहीये. हे साहेब लोक आहेत ना फक्त ना आश्वासन द्यायच्याच कामाची. तो नाही फिरवतो ना त्याच्या माग. हे बघ, असं नाटक करून आहे ना काहीच उपयोग होणार नाही तुमचा. कसं आहे ना, मी तुझ्या जवळच आहे म्हणून मी तुला सांगतोय. आणि साहेबाच्या मागे फिरून आहे ना माझा काहीच उपयोग नाही रे. मला पहिलं गाव महत्वाचं आहे, मग तो साहेब महत्वाचा आहे. बरोबर आहे रव्या तुझं. यापुढं कोणत्या साहेबा मागं फिरायचं नाही. येतो. हिला काय माझाच नवरा दिसला का रोज रोज बोलायला? आग ए पूजे, बाहेर ये. नाही तुझं तोंड चेचलं ना तर बघच आज. तुला पण आहे ना ईदभरचा हातभर करायची सवयच लागली.
कशाला तिच्या दारात तमाशा करते ग? मी तमाशा करते का? हा, हिचं बोलणं तुम्हाला गोड लागतं का? अगं का ओरडते आणि दाजींचा हात ओढत का आणलाय तू इकडं? ए बाई, माझा नवरा आहे तो, मी त्याला ओढत आणीन नाही तर लोटत आणीन. तुला काय करायचंय? तू आमच्या घरी येऊन त्यांना काय बोलली ते सांग आधी. अगं तुझे दाजी ना कामाला गेलेत, त्यांना यायला थोडा वेळ लागल, म्हणून मी त्यांना म्हंटल की हे जमिनीचे कागदपत्र घेऊन कचेरीमध्ये जावा, तेवढंच आपलं काम लवकर होईल ना ग जमिनीचं. वा वा, तुझा नवरा आहे बिझी आणि माझा नवरा काय रिकामटेकडे दिसला बाई तुला? हा, कधी यायचं आणि काम सांगायचं? हे बघा, त्या जमिनीची वाटणी नीट होत असेल ना तरच करा, नाही तर पेटवून दे त्या जमिनी. पण परत माझ्या नवऱ्याला येऊन काही सांगायचं नाही, कळलं का? अगं माझं ऐकून तरी घे ना. चला. हिचं ना खरंच हिला कधीच मध्ये मध्ये करायची हिची सवय जाणार नाही, पहिल्यापासूनच ही सवय लागली हिला. तुला काही अक्कल बिक्कल आहे का नाही ग? एकदा थोबाड चालू केलं का कवर आहे भुक्कत बसती. जरा ऐकत जावं माणसाचं कधीतरी. हा, तुम्ही घेतलं तिचं ऐकून, आता मी तुमचं ऐकून घेऊ का? हा, तिला तोंडावर नाही नाही म्हणता आलं तुम्हाला? अगं पण वहिनीनी फक्त जाशाल का एवढंच विचारलं होतं ना, जात नव्हत्या म्हटल्या ना. पण आलीस ना शेवटी तुमच्या समोर हात पसरायला, आणि मी काय बोलले नसते ना, तुम्ही पण लोंडा गळत गेले असते लगेच. स्नेहा, अगं ती तुझी मोठी जाव आहे आणि त्याच्या आधी पण ती तुझी मोठी बहीण आहे, ही विसरू नको. तुम्हाला नाही कळायचं एका बाईचं मन. तिच्या कालवनात कोणी ढवळाढवळ केलेली तिला नाही खपत. वहिनी ही 2 शब्द जास्तच बोलली. मोठी बहीण म्हणून आता तुम्हीच समजून घ्या. अहो दाजी, ती माझी छोटी बहीण आहे म्हणूनच आईबापांकडे तिला डोक्यावर घेऊन फिरले, पण आज तीच मोठी होऊन माझ्या डोक्यावर बसली. तुम्हा 2 भावांची ही सगळी इस्टेट आहे, तरी तुमचं कसलंच भांडण नाही, काय नाही. पण आम्ही दोघी काल नाही या घरात आलो तर लगेच जमीन जुमल्यावरून भांडायला लागलो. स्नेहा, अगं अहंकाराचं फडकं पिळलं ना, त्यातून फक्त विषच निघतं. माझ्या लग्नात तू खूप रडलीस. मला वाटलं तुला माझ्यापासून लांब राहत नाही, म्हणून तू घरात सोयरीक जुळवलीस. कसं असतं ना ग, जेव्हा माणसं लांब असतात ना तेव्हा खूप प्रेम असतं, आणि तेच माणसं जर कधी जवळ आले ना तर वैरी वाटायला लागतात. आणि बघ स्नेहा, मी तुझ्या संसारात कधी ढवळाढवळ केली नाही ग, आणि करणारही नाही. येते मी. ताई, अगं मला एकटी सोडून जाणार आहेस तू? अगं या सगळ्यात माझी तरी काय चूक आहे? आपण आईबाबांकडे होतो तेव्हा भांडायचो, आणि इथे मला भांडल्याशिवाय आपण बहिणी असल्यासारखं वाटतच नाही. पण माझ्या या उग्रट स्वभावामुळे आपल्या नात्यात दुरावा आला हे मला कळलंच नाही ग. मी नाही तुला माफ करणार. तुम्ही आमच्यापासून संसार वेगळा केला, जेव्हा आपण एकत्र येऊ ना तेव्हा मी तुम्हाला माफ करेन. आओ, तुम्ही काय बघत बसलाय? जावा, कागदपत्र घेऊन जा. तू काय जरा मोबाईलचा टावर बिवर आहे का ग? कधी रेंज येतील कधी जाती. जातो मी. हा, चला. ए भंगारवाले, लोखंड, पत्रा, प्लास्टिक, भंगारवाले. ओ दादा, इकडे या. आलो आलो. भंगार आहे बरं का, पण तुम्ही भाव नीट लावणार ना त्याचा? अहो तुम्ही भंगार तर घेऊन या, लावू तुम्ही बरोबर. हा ना. बरं, हा काय इकडेच काढून ठेवलाय. बरं बरं. घ्या. जर्मनचं आहे बरं का, हे जड आहे. बरं बरं. पण माझ्याकडं मोजायला काय नाही, मी अंदाजीच लावून देतो. अहो दादा, तुमच्याकडे माप बी नाही का? आणि कसं काय मग पैसे देणार तुम्ही? अहो लावतो मी बरोबर. बरं, किती होतील याचे? याचे बघा, आता तसे 50 रुपये होतात, पण ही जर्मलची किटली ना हा. त्यामुळं 100 रुपये होतील बघा याचे. फक्त 100 रुपये? अहो असं कसं काय पण बोलताय तुम्ही, जरा नीट लावा. हा बघा,
आता आम्ही घेऊन गेलो ना, आम्हाला फक्त 20-30 रुपयेच उरत्या तो वरती. कसं आहे, तेवढंच तुमच्याकडून थोडं जास्त मिळालं ना तर आमच्यासाठी चांगलंच होते. बरं ठीक आहे, द्या मग, घ्या भरून घ्या सगळं. हां हां हे घ्या. आणि वरती अजून तुम्हाला ना 10 रुपये देतो. मला थोडी भाकर देता का असली तर? अहो भाकर देते मी, पण ते 10 रुपये देऊ नका बरं का. वाटल्यास याच्यात काय वाढ होत असेल तर सांगा, पण भाकरीचे पैसे द्यायचे नाही. बरं बरं चालते. हां ते भरून घ्या. हां आणते भाकर. हां हां. हे घ्या दादा. ताई तुमचे खूप उपकार झाल्या. अहो उपकार कशाचे त्यात? हां आणि पोटासाठी कशाला लाजायचं? हे बघा, पुढच्या वेळेस तुम्ही या. माझ्याकडे भंगार नसेल तरी चालेल, पण मी तुम्हाला जेवायला देईन. हां बरं चालते ताई. हां येऊ का? हो हो या. ए भंगारवाले, लोकांना प्लॅस्टिक पत्रा भंगारवाले. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळाच संघर्ष असतो. अण्णा ठीक आहे भाकर. अहो गावातल्या एका ताईने दिली. अरे तुला भूक लागली असेल, तू खा की. नाही अण्णा, मी स्वयंपाक करेल मग जेवण. तुम्ही घ्या खाऊन. पोरा, लई मोठा संघर्ष तुझ्या वाट्याला आलं रे. मी जर अपंग नसतो ना, तुला मदत करू लागलो असतो बघ. अण्णा गावात हा संघर्ष काहीच नाही आहे. पण तुमचे संस्कार आहे ना, कष्ट करून जगायचं, लाचारासारखं नाही जगायचं. काळजी नका करू. हा भंगारवाल्याचा पोरगा आहे ना, एक दिवस मोठा अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. अरे माझ्यासाठी तू आत्ताच लई मोठा नोकरदारी बघ. बरं जाऊ द्या, हे घ्या भाकर खाऊन. मी तोपर्यंत भंगार सोडतो. हां चालते चालते. अहो अण्णा, अहो हे पाहिलं का, ह्याच्यात सोन्याचे दागिने सापडले. देवच पावलं म्हणायचं अण्णा. देव पावलं नाही, देव चुकीचा वागला म्हण. अहो अण्णा असं काय करताय? आपण जर हे सोनं विकलं तर आपले दिवस बदलतील ना. मग देव पावलं म्हणायचं ना. कशाला उगाच त्या देवाला नाव ठेवताय? हे बघ पोरा, उगाच काय बी स्वप्न रंगवू नको तू. अरे हे ज्याचं सोनं असेल त्याला माघारी नेऊन दे. हे कुठल्या भंगारात सापडलं, कुणी दिलं ते शोध आणि त्याच्या घरी जाऊन ते नेऊन दे. अरे हे ज्यांनी दिलं असेल तो आत्ता शोधत बसला असेल का नाही? त्याला किती राग येईन बरं, किती तळतळत असेल तो. आणि दुसऱ्याच्या शेतात पीक घ्यायचं स्वप्न बघू नये. आपल्याला आयुष्यभर भांगार विकून जगायला लागलं तरी चालेल, पण हे फुकटचं नको आपल्याला. माघारी नेऊन देते. अण्णा हां अहो ही भाकर ज्या ताईने दिली ना, त्यांची किटली ही. म्हणजे हे बघ, ज्याने आपलं पोट भरलंय का नाही त्याचं उपकार फेडायची वेळ आली आहे. तेव्हा तू हे माघारी नेऊन दे त्यांना. हा अण्णा, आत्ताच जातो आणि त्यांचं सोनं त्यांना देऊन टाकतो. हां चला येतो मी. ताई, ओ ताई. आओ, हाच तो भंगारवाला. सकाळी यांनी आपल्या घरी चोरी केली वाटतं. हो, कसली चोरी आणि काय म्हणताय तुम्ही? अरे सकाळी तूच आला होता ना आमच्या घरी. आमच्या घरातून चोरी झाली. तूच नाही आलं ना सोनं? हो मीच नेले, पण चोरी करून नाही. यांनी भांगारात एक किटली दिली होती, त्यात हे सोनं सापडले मला. धरा, ही तुमची किटली आणि हे तुमचं सोनं. आणि मी चोरी करून नेली असते ना, परत घेऊन नसतो आलो माघारी. चुकलं राव, तुझ्यासारख्या प्रामाणिक माणसावर मी आरोप केला. खरंच चुकलं. हे बघा, माझ्यावर माझ्या बापाचे संस्कार आहेत.
मला बापाने शिकवले, कोणाची भाकरी खाल्ली ना त्याचे उपकार आहे ना फेडायचे असतात. आणि ह्या ताईंनी मला जे सकाळी भाकर दिली ना त्याचंच मी खुश आहे. दादा, आमचं चुकलं. ह्यांना तुमच्यावर संशय घ्यायला नको होता. खरं तर फक्त तुमच्यामुळे आमचं सोनं आम्हाला परत मिळाले. माफ करा आम्हाला. आणि तुम्हाला कधी कसली गरज वाटली ना तरी सांगा, आम्ही मदत करू. चालते, येतो मी. या. धन्यवाद. तू नाही सुधारायची नाही का? एक पात खुरपून दुसऱ्या पाथर लागली, तू चालली आता थोबाड घेऊन. तुला काय एवढा वेळ लागतो काय घरातली काम उर काय? चालली पासल्या पारा. ठेवते पाटी, निघ. घे खुरपून. हायचं याड. तुझ्या ना या अशा कारणामुळेच ना त्याचा जीव तुझ्यावर नाही माझ्यावर आहे. काय आणलंस जेवायला? बोंबलाची चटणी आणली त्यांच्या आवडीची आणि भरलेलं वांग पण. मला एक कळत नाही ग, तुझ्या नवऱ्याने तुझ्या समोर दुसरी बायको करून आणली तरी पण तू त्याला कसं जीव लावतेस ग अजून? समाजासमोर मंडपात केलेला नवरा आहे तो माझा. माझा जीव आहे त्याच्यावर तेवढा, म्हणून तर मी तुला स्वीकारली ना. आईला येड्या बाबीचा काटा बी ना. पण हे विसरू नको, त्याचा फक्त माझ्यावर जीव. हा चाललंय. ए बोटात काटा भरला येड्या बाबळीचा. बघ बरं, आईला पार रुतून बसलाय. कुठे काटा? अगे मधल्या बोटात दिसत नाही का ग तुला? इथं टुवाचलेलं बघ बरं. त्या पूजेला काढून माग तुम्ही काटा. जा बा. तिला नाही कळणार, शिरळ के उगाच बारी. मला इथं ना. हा थांबा थांबा. ए काय बडबड करते का एकटीच? काय नाही, मी म्हणत होते ताई किती चांगले आहेत, तुमच्यासाठी रोज नवीन नवीन पदार्थ बनवून आणतात. मग बायको माझी म्हणल्यावर माझ्यासाठीच बनवणार ना, का लोकांसाठी बनवणार? तेच ना, मी पण तेच म्हणत होती. हे घ्या तुमच्या येड्या बाबडीचा काटा. कुठं बी जाता काय करता? यावस शिंगरू आहे, पण पार बेजार केलं तर त्याने. काय योगेश शेठ, अहो झाली की नाही खुरपणी? अरे चाललंय, वैल संध्याकाळ पोत. आणि तू काय म्हणतो, इकडं कस काय आला आज नवरदेव? अरे काय नाही, संध्याकाळी बांगड्या भरायचा कार्यक्रम ठेवलाय घरी, तेवढं वहिनीला दे पाठवून. देतो दोघींना पाठवून. दोघींना नको, फक्त स्नेहा वहिनीला पाठव. काय दुसरी बायको जर आली ना, चांगल्या कार्यक्रमात आई आणि दादा तोंड पाडून बसतील. बघितलंस, तू फक्त आकर्षणाचं 2 दिवसाचं वार आहेस त्यांचं. ते 2 दिवसाच्या वाऱ्याने त्यांची वाट चुकली, पण ते जागेवर यायला वेळ लागणार नाही बघ. मी वाट चुकवली का त्यांची? हे विसरू नको, मी पण लग्न करूनच त्यांच्यासोबत इथं आली. जास्त शहाणपणे शिकू नकोस मला. हा ग, आत्ता रवी भाऊजी काय बोलले ऐकलं नाहीस का? कसं आहे, नंतरून आणलेल्या बायकोला ना कधी पण दुसरीचाच दर्जा दिला जातो. मी तुला मान्य केलं ग, पण या समाजात तुला कुंकवाचा मान कधीच नाही मिळणार. तू ना पुढचा विचार न करता त्यांना मन देऊन बसलीस. अगं तू शाळा शिकली आहेस, हा, तुला एवढं कळायला पाहिजे होतं. आयुष्याचा जोडीदार निवडताना तू चूक केलीस बघ. खरंच ताई, माफ करा मला. खरंच चुकलं माझं. एवढी जर मला अक्कल असली असते ना, तर मी एका लग्न झालेल्या माणसाच्या नादी कधीच लागले नसते आणि नाही त्याच्या प्रेमात पडले असते ना.
तुमच्या दोघांच्या संसारात आले असते. खरंच चुकलं माझं. जाऊ दे, चूक कधी पण ना वेळ निघून गेल्यावरच कळते ग. कसं आहे, डोळे झाकून माणसाची पारख केली ना की त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागतं. जाऊ दे, तू खुरपून घे. जा. छायला. घाबरलो ना मी. हिचं बावळाट नाही तर हे काय रे, दात काय काळ करून आलाय, बारका पोरान टोपडं घातलंय, येड्याच्या हॉस्पिटलमधून पळून आलाय काय. मला जेवायला जेवायला दिलं, मला जेवायला दिला. बाप म्हणायची लाज वाटते तुला. मला आता चहा डोसला ना लगेच भूक लागली का. मला जेवायला द्या ना. ओ, तुम्ही या म्हाताऱ्याला घरात कशाला घेतलं? कसला घाण वास सुटलाय अंगाचा. याला पहिले घराबाहेर काढा. ताई, 2 दिवस झाले जेवण नाही, मला भूक लागली. ओय, म्हातारं पार येड झाले. सुनबाईला सुद्धा ताई म्हणायला लागले. याला पहिले घराबाहेर काढा. हो ताई, जेवायला द्या मला. जेवायला द्या. घाणेरडा. नको नको केली तू. मी तुम्हाला सांगते हा, याला आजच्याच घराबाहेर काढायचं. या घरात एक तर मी राहील, नाही तर मग हा राहील. आजच्याच निर्णय करा काय करायचंय ते. घाणेरडा. नको नको केली रे. तुझ्यामुळे माझ्या संसाराचं वाटोळ व्हायला लागलंय. सांग तुला निघून. सकाळी भुकत राहतो, रात्रीचा भुकत राहतो. बस गाडीवर बस बस. नाही फोडीन. बस. ए, उतर इथं. उतर खाली. भाकर इथं का बसायचं. इथं मिळेल भाकर तुला, कळलं का. सापड निघ. मला चढ नका, मला चढ नका. चढ. काय झालं बाबा, कुठं जायचं तुम्हाला? मला घरी घरी जायचंय. कुठं आहे तुमचं घर? बाजूला. बरं, तुमच्या गावाचं नाव काय? मला घरी जायचं. भूक लागली मला. बरं, तुम्ही रडू नका. एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत घरी चला. आधी काहीतरी खाऊन घ्या, मग तुमचं घर शोधू. घरी उठा. हा, चला चला. किती उशीर झाला, पाऊस पण यायला लागलाय. ही माणसं अजून आली कशी नाही. मी काय म्हणते, आपण आपल्या जमिनीसोबत घर पण विकून टाकू आणि जाऊ शहरात. तसं पण इथं काय राहिलंय आपलं इथं. तू तुझं थोबाड आहे ना जरा बंद ठेव दलिंद्रे. तुझ्यामुळे मला सगळं घरदार विकायची वेळ आली. हा जमीन विकायला लागते. 3 वर्ष झाली. बापाला सुद्धा घराबाहेर हाकलून दिलं मी.
नमस्कार साहेब. नमस्कार. चला तुम्हाला आमची जमीन दाखवतो. माझे बाबा पण आलेत, त्यांना पण घेऊन जाऊया. बाबा, बाबा, आपल्याला यांचीच जमीन घ्यायची आहे. नाना तुम्ही तुम्ही यांना ओळखता का? हा, ओळखता म्हणजे काय? माझा बाप आहे हा. बाप आहे नाही, बाप होता. एका वेड लागलेल्या माणसाला रस्त्यावरून उचलून घरी नेऊन आश्रय दिला यांनी मला. मानसोपचार तज्ञांकडे नेऊन माझ्यावर उपचार केलेत. वेड लागलेल्या माणसाला माणसात आणले. हा रवीच माझा मुलगा आणि मी त्याचा बाप. योगेश भाऊ, तुमचे खूप उपकार झाले. त्या दिवशी तुम्ही बाबांना रस्त्यावर सोडलं नसतं तर आज मला बाप मिळाला नसता. बाबा आमच्या घरी आले आणि आमचं नशीब पलटले. बाबांनी शेती बघायला सुरुवात केली, त्यामुळेच मला अभ्यासात लक्ष देता आलं आणि मी MPSC क्रॅक केली आणि मी आता तहसीलदार झालो. नाना तुम्ही गेल्यापासून आमचं सगळं लयाला गेलो. आता जमीन विकायची वेळ आली आमच्यावर. खूप मोठी चूक झाली नाना. आता चूक समजून काय उपयोग? आता लय उशीर झाला. नानांची मानसिक स्थिती बरी झाली तेव्हा मी नानांना विचारलं, नाना तुम्हाला घरी जायचंय का तुमच्या? नाना मला म्हणाले, त्या घरी आपलं कुणीच नाही, ते घर सुद्धा आपलं नाही. नाना अहो मी पार भिकायला लागलो. या दलिंद्रीचं ऐकलं आणि सगळ्या घराचा सत्यानाश झाला. तुम्ही परत या नाना, आपण सगळं सगळं परत उभं करू. मी तुमच्या पुढे हात जोडतो, भीक मागतो नाना, तुम्ही परत या, परत या नाना. नाही परत, त्याचा काही बी उपयोग नाही आता. खरं तर मला तुझं तोंडच बघायचं नव्हतं, पण रवी म्हणला की तू जमीन विकायला काढली म्हणून इथं आलोय मी. रवी, त्या जमिनीचे पैसे देऊन टाक यांना. योगेश भाऊ, जमीन नका विकू, मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही तुमचं कर्ज फेडून टाका. ना, आता माझ्या एका पोराचं चांगलं झाले, पण आता दुसऱ्या पोराचं चांगलं होईपर्यंत या बापाला दम नाही निघायचा. तेव्हा मी आता इथंच थांबतो. आणि एक लक्षात ठेव, तू माझा पोरगा आहे आणि कायम राहणार. माझ्या चितेला अग्नी सुद्धा तूच द्यायचा, बाकी कोणाला तो अधिकार नाही. जा आता तू. मी आठवड्यातनं 2 दिवस तुझ्याकडे येत जाईन राहिला. येतो नाना. जगातल्या प्रत्येक आई बापाला तुझ्यासारखाच गुणी पोरगा लागू दे. जात नाना, चुकलं आमचं. आता अशी चूक परत कधीच नाही करणार. मोठ्या मनाने माफ करा आणि आपल्या घरी चला. अरे किती जरी चुकलं तुम्ही तरी तुमचा बाप आहे. तुमच्या चुका मलाच पोटात घालाव्या लागणार. चला होता. तालुक्यात सुद्धा विकास कामे होणार, मंत्र्यांचं आश्वासन. वा, काय जबरदस्त बातमी आली राव आज. ओ, 2 महिने जुना पेपर आहे तो, म्हणे विकास कामे होणार. ठेवा तो पेपर आणि चला मला मदत करू लागा. 2 महिने जुना पेपर आहे काय? तरी म्हणलं बॉम्बलाचा वास कस काय येतोय? आयो, बोमलाचा वास नाही तो. मग? ती शेजारची मनीषा आहे ना, तिचा पिंटा बसला होता त्याच्यावर. छी 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 छी, गाण काय गाण रे ग तू सांगायचं. तू इथं घरी काय बसलाय? तिकडे चल. अरे तुझं नशीबच पालटलंय आता. का असं काय झालं एवढं? अरे तू तालुक्यापासून आहे ना रस्ता जाणार तुझ्या शेतीतून, मोजमाप करायला तुझ्या शेतीत ना लोक आल्यात. त्या आईला येईन मीन 2 एकर शेती, मला ती बी घालायची त्यांच्या माड्यावर. काय काय माहिती, तो रस्ता नाही जात, बघतो ना मी.
हो भाऊजी, हे बघा, काही झालं ना तरी आमच्या शेतातून आम्ही रस्ता नाही जाऊ देणार. तिकडे गावाबाहेरून नाही म्हणा. अहो वहिनी, तो गावाबाहेरून जाणार होता, पण तो आपला रामभाऊ नाही का, तो म्हटलं घाला इथून, म्हणजे कसं अंतर कमी होईल ना. आईला त्या रामभाऊच्या आपल्या मुळावाच उठलाय तो पहिल्यापासून, त्याला सुखच बघत नाही आपलं. चल बर चला थांबा. चला तुम्ही, चला चला. रामभाऊ, रामभाऊ बाहेर आहे बरं पहिला. अरे काय झालं, का बोंबलतो उग? अरे बोंबलो लोक, आता काय करू? या सरकारी लोकांना माहिती शेती का दाखवली रे तू? तुम्हाला काय आमची जमीन दिसली होती का हो? हा, एवढी एवढीशी आमची शेती आहे, त्यावर पण सगळ्या गावाची नजर आहे. का काय भावाने लय नको ट्याव ट्याव करू. ए, बोलू नको तर काय करू? तुझ्या या नवऱ्याने केलं तर चांगलं केलं का? माझ्या नवऱ्याने जे बी केलं असन ना ते चांगलंच केलं असन. हा, काय चांगलं केलंय? माई शेती दाखवली, हा ते काय चांगलं झालं का? अरे तसं नाही, ते आपलं काय झालं माहितीये का, गावामधनं महामार्ग जाणार होता का, मी त्यांना म्हणलं असं याडा घालून नका नेऊ, सरळ गावातनच जाऊ दे ना, म्हणजे गावाचा बी फायदा होईल आणि तुम्हाला अंतर बी कमी पडेल. बघ बघ किती हुशार आहे माझा नवरा ते. का याला हुशारी म्हणतात का? वाटुळं केलं माझं यांनी. अरे काय वाटुळं केलं यार, हा एवढं उलट चांगला फायदा करून दिलाय ना सगळ्यांचा मी. ये बाई, ह्याला सांग, नाहीतर बघा तुला बघतेच मग. काय गे भावाने, मीच बघते तुला. तुम्ही हो इकडे बाजूला जरा. मला बघती, ये बरं इकडे, तू ये इकडे, त्याला सोड गं. मारा एकमेकाला. अरे बाबा नका भांडू. काय भांडणं लावलं तरी तुम्ही? ही बघ की मग, हा हीच भांडती. ए यार तुझ्या बायकोला सांभाळ ना जरा. हा नाही तर तुलाच वाटोळं करायचं होतं ना, आता बघ तूच. मी काय बघू, माझी सांभाळायची जोगी आहे का? हा अहो, ते महामार्गाचं बोला. ए बाबा, तू काय सांगितलंय ह्यांना नीट सांग एकदा समजून. अहो त्यानं तेच सांगत होतो मी, तो ऐकून घ्यायलाच तयार नाही. अरे जो महामार्ग जाणार होता ना बाहेरून, तो यांनी तुझ्या शेतीतून घालवला, त्याच्यात तुझा फायदा आहे हे तुला सांगतोय कवाचं तर. अरे त्याच्यात माझा काय फायदा आहे? अरे तुला 2 एकर शेती का नाही, त्याच्यातली फक्त अर्धा एकर शेती जाणार आहे ना महामार्गात. अरे तुझी जर शेती अर्धा एकर गेली ना, तुला पैसे भेटतील, आणि ते पैसे भेटला तू 2 एकर अजून घेऊ शकतो ना. अय्या, असं आहे. एवढे पैसे भेटणार? मग हे रामभाऊ, हे लय भारी केलं बरं का तो, खरंच. नाही आता तुझी इच्छा असत ना तर सांगतो त्यांना, नका जाऊ दे म्हणा तिथून. नको 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 नको. गप बसा. नाही ना सांगतो, हे काय लावतो फोन आता त्यांना. लावू द्या ना. गप गप. हा हो, असं काय माझ्याकडे बघताय, माझ्या मोठी आई सारखे बर का. ए बाई असं काय ग, थोडस वय जास्त आहे माझं, नाही तर आपण बहिणी बहिणीच की. अवघड आहे बोल, आपण बी जवळपास भाऊ भाऊचे नाही का. हा म्हणून तर रामभाऊ म्हणलं ना तुला. झालं, चला मग आता. अरे पण तुमचं सगळं खरं झालं, तुमच्या माग माझं पळापळ झालं, त्याचं काय? हा ते म्हणतात ना, गाडो मेलो वाजेनी आणि शिंगरू गेलं हेलपाट घालून. बरं चल स्नेहा, चांगलंच झालंय आपलं. रामभाऊ येतो. हा चला. बाबा चला, काय आमचं हेच घर आहे. नमस्कार मावशी, मी साहेब. हो, ऐकायला येत नाही, मोठ्याने बोल. मी बँकेचा साहेब. साहेब हो, गावाला जायचंय, लेकीकडे चालले, लय दिवस झालं भेटलेच नाही तिला. अवघड आहे राव. हो, अहो मला गावात विचारायचं होतं. हो ना, गावाला जायचंय, गाडीची वाट बघत आहे. हो दादा नमस्कार. राम राम. काय म्हणता? मी बँकेत आलोय. हा, बँकेचा अधिकारी आहे मी. बर, मला तुमच्या गावात थोडी मदत पाहिजे होती. काय झालं माहितीये का, गेल्या वेळी आमच्या बँकेने या गावामध्ये कर्ज वाटप डायरेक्ट नव्हती केली, तर लोकांना म्हशी घेण्यासाठी कर्ज दिलं होतं, म्हणजे स्कीम होती थोडक्यात. अच्छा, पण लोकांनी त्याचे हप्तेच भरले नाही हो, त्याचीच वसुली करायला आलोय मी. मला थोडे काही लोकांचे पत्ते पाहिजे होते, सांगतान का तुम्ही? हा सांगू की, त्याला काय दाखवा. यादीच आणली मी. हे सुहास पळकुटे यांचं घर कुठे माहिती का? असं कुठं नाव असतंय का? काय विचित्र नाव आहे. छी, मी पहिल्यांदाच ऐकलंय असं नाव. मला नाही माहिती, मला वेळच नाही. नाही मी लय अर्जंट कामात आहे. काय माणसं आहेत राव. हो हो, जाऊ ना. याचा स्पीकर गेलाय. नमस्कार.
नमस्कार? मायला मला गावात कोणी नमस्कार घालत नाही, मी कोण नवीन नमस्कार? नमस्कार नमस्कार, बोला ना, काय म्हणता? रवी दोन तोंडे कुठं राहतात बरं? अहो मीच आहे की, बोला ना, काय काम होतं? तुम्हाला तर एकच तोंड आहे. मी बँकेतून आलोय. काय माहिती आहे का, अहो गेल्या वर्षी आमच्या बँकेने तुम्हाला कर्ज दिलं होतं ना म्हशी घेण्यासाठी. अहो तुम्ही त्याचे हप्तेच फेडलेले नाही आहेत. अहो साहेब, त्याचं काय झालं, जरा अडचण होती हो, म्हणून नाही आले भारता बघा. अहो पण अशी कशी अडचण? हा, आणि म्हैस कुठे? विकली नाही ना तुम्ही? हो, कशाला विकीन म्हैस? अहो आहे की. अहो तुम्ही बँकेने एवढं कर्ज दिलं म्हैस घ्यायला, मी कशाला विकीन बरं? आहे ना म्हैस. हा, बरं दाखवा बरं म्हैस कुठे आहे ती. या काय आपल्याच गोठ्यात आहे, चला दाखवतो तुम्हाला, या. चला. या साहेब, या बघा म्हैस, आहे का नाही? अहो म्हैस तर एवढी चांगली आहे तुमची, मग तुम्ही हप्ते का नाही भरले बरं दूध विकून? काय राव साहेब तुम्ही पण, मला हप्ते भरायला काय जड आहेत का? अहो तुमच्या बँकेने कर्ज दिलं म्हणून मी म्हैस घेतली ना. अहो पण ती गाभणच राहीना ना. आता ते माझं काम आहे का? अहो साहेब तसं नाही हो. अहो तू इकडून तिकडून गाभण राहिली, पण ती दूधच द्यायना ना. दूध काढायला गेलं तर लात मारी ती. कसं दूध काढायचं बरं? अहो तिने दूध काढून दिलं तर मी डेअरीला घालीन, डेअरीला घातलं तर पैसे येतील ना माझ्याकडे, आणि पैसे आले तर तुमचे हप्ते भरील. आता हे कारण तुम्ही बँकेला सांगणार का? हा, आणि समजा आता बँकेचे हप्ते कसे भरणार तुम्ही? हे बघा साहेब, जेव्हा ही म्हैस आहे ना लात मारायची बंद करेल ना, तेव्हा मी तुमचे हप्ते भरीन. एक काम करा, तुम्ही उद्या बँकेत या आणि ना तसा अर्ज लिहून द्या, नाहीतर तुम्ही अडचणीत येताल. काय आहे, घरी येऊन सांगणं आमचं काम आहे, ते मी केलं. आता तुम्ही तुमचं करा. बरं चालतंय, येतो मी बँकेत, तुम्ही जावा आता. हा, एकच मिनिट. सेल्फी घ्या ना, घ्या. अहो तुमचा नाही हो, त्या म्हशीचा सेल्फी घ्यायचा आहे. अहो काय राव साहेब तुम्ही, आमची म्हैस काय बॉलिवूडची हिरोईन आहे का, तिच्याबरोबर सेल्फी काढताय? अहो तसं नाही, आम्हाला वरती रिपोर्ट द्यावा लागतो का आम्ही विजिटला गेलो होतो म्हणून, कळलं का? बरोबर चालतंय, येतो. हां. अरे हा, ते सुहास पळपुटे ते कुठं राहतात बरं? सुहासचं घर, या बघा ते समोर दिसतंय ना, ते सुहासचं घर आहे. आता कसं आहे, मी आलो असतो तुमच्या बरोबर, त्याचं माझं वाकडे, त्यामुळे मला काही जमणार नाही. एक काम करा, तुम्हीच जावा. हा, चालते. हां धन्यवाद. चालतंय, राम राम. आयला बरं झालं बाबा, एकदाच गेला हा साहेब, पार डोक्याला ताण दिला आता. आजपासून आहे ना, कुणी दारात आलं ना त्याला नावच सांगणार नाही. आयला जाऊ दे. हो बाई, अहो ते वा तिकडं वा म्हणते ना. चला. हे बघा, मी अनोळखी माणसाला अजिबात घरात घेत नाही. तुम्ही वा तिकडं. एक पाऊल टाकलं ना पुढं तर हा तांबे मारू नका. अहो मी अनोळखी नाहीये, बँकेचा नवरा आहे मी. शर्टीन त्याला मी चोर नाहीये. बँकेचा नवरा आहे मी. बँकेचा अधिकारी, मॅनेजरचा नवरा. अहो नीट सांगा ना तर फेकून मारेल परत. मारू नका. मारते कशाला? मी काय चोर दिसलो का तुम्हाला? मी अधिकारी. हा, अधिकारी? बँकेतून आलो, बँकेतून. असं? म्हैस. हा, म्हैस आहे तुम्ही? अहो तुमचा नवरा, तुमच्या नवऱ्याला म्हैस घ्यायला लोन दिलत, कर्ज. तसं आहे वय. बँकेतून आले, हा. अधिकारी आहे का? हा. अहो मग एवढ्या वेळचं सांगायचं नाही का नीट? हा, चला करत आता. ते तांबे ठेवा तेवढा. हा, चला चहा ठेवते तुम्हाला. हा. चला. नाही, चहा बी काय नको मला फक्त एवढं सांगा की सुहास पळपुटेंचंच घर नाही हे? हो. मग ते तुमचे मालक कधी येणार आहेत घरी? तर मला नाही माहित बरं ते कुठं गेले, पण येतीलच की. चला तुम्ही बसा. धनाजी वाकडे, या जरा इकडे. बायको कोणी? सुहास पळपुटे तुम्हीच का? हे आपण नाही, सुहास पळपुटे फिरपुटे आपण कोण नाही. काय राव खोटं बोलताय? हा, सकाळीच तुम्हाला विचारलं होतं मी, सांगायचं ना राव तेव्हाच. कुठं? मला तर आठवतच नाही आपण कधी भेटलो. अहो म्हणजे मी एवढा विसरभाव आहे ना, ही माझी बायको हे सुद्धा मला आत्ताच कळलंय. काय बोलताय तुम्ही?
आहो साहेब, खरंच माझा नवरा एवढा विसर भोळाय ना, तुम्हाला हा. काय सांगू. खरंच म्हणूनच बँकेचे हप्ते पण भरायचं विसरला वाटतं. हो कसले हप्ते? आपण काय हप्ते बिप्ते आपलं काय नाही चालू. अहो आमच्या बँकेने तुम्हाला कर्ज दिलं होतं म्हशी घेण्यासाठी, आणि ते म्हशीचं दूध विकून तुम्ही हप्ते भरणार होता. ते तुम्ही हप्ते अजून भरले नाही, म्हणून मी सांगायला आलोय हप्ते भरा. वसुली अधिकारी आहे मी. तुम्ही काही पण बोलता हो. आम्ही कधी लोन बिन घेतलं तुमच्याकडून? मला काय आठवत नाही. नाही नाही आठवत नाही. अजिबात नाही. चालतंय मग येईन तुमच्या घरावर जप्ती, मग तेव्हा आठवण तुम्हाला सगळं. जप्ती थांबा बरं का, थोडं आठवतंय बरं का. आता थोडंच घेतलं होतं लोन, वाढलं असेल आता. मग आहे ना म्हैस कुठे आहे ती दाखवा आधी आम्हाला. आहे ना म्हैस का विकली? आहे ना वै ग, चहा टाक. चला दाखवतो ना म्हैस. हे काय, या साहेब, हे पहा आपल्या गरीबाची म्हैस. ही म्हैस आहे? हा म्हैस आहे. अहो ती गाई आहे. अहो नाही, लांबून गाय दिसती, जवळ गेल्यावर म्हैस आहे. अहो लांबून वेगळं आणि जवळून वेगळं कसं? म्हैस असू नाही तर काय, लांबून गाईच. अहो नाही म्हैस आहे. तुम्ही लांबूनच बघा, ती म्हैसच आहे. काय सांगायचं साहेब, जेव्हा ही बायको केली आणि जेव्हा ही म्हैस आणली तेव्हापासून तो घ्या. आता मला सांगा, बायको आजारी पडली म्हणून तिला माहेरी पाठवायचं, मुक जनावर आजारी पडलं म्हणून त्याला इकून टाकायचं, हे आपल्याला शोभतं का? नाही. म्हणून तिचं दूध नाही काढलं, म्हणून मी उपाशी राहतो. म्हणून हप्ते नाही भरले का? हा. कसं दूध काढणार तिचं? चालते. मग एक काम करा, उद्या बँकेत या आणि तेवढा अर्ज लिहून देता सर. चालेल साहेब, लय उपकार झाले, लय उपकार. जा तुम्ही आता. बरं चहा पिऊन गेले असते, पण दूध नाही दिलं त्यांनी. जात तसेच जा. काही लोक आहेत राव. एक जण म्हणतोय म्हैस लात मारती, आणि ती बाई तिने तर मला मारायलाच तांब्या घेतला. मावशींना गाडी नाही भेटली वाटतं, माझ्याच गाडीत येतो. काय मावशी, गाडी नाही लागली वाटतं अजून? हो, गावाला जायचंय. अहो गाडी नाही लागली का अजून? येड आहे का? कोण आहे तुम्ही? सकाळी भेटले, आता भेटले. अहो मी बँकेचा साहेब, बँकेचा साहेब. येड आहे का काय? ऐका, तुमच्यासारखे एक साहेब आमच्या गावात यायचे. काय झालं माहितीये का, सगळ्या गावाला म्हशी घेऊन दिल्या. बरं दिल्या तर दिल्या, आमचं गाव एवढं इपी तर त्याने सगळ्या म्हशी इकून टाकल्या, आणि इकल्या तर इकल्या, एकच म्हस ठेवली. हा, एकच ठेवली. मग ज्याच्याकडं म्हैस बघायला जायचं का साहेब, ते म्हणायचा ही माझी म्हैस आहे. पुन्हा दुसऱ्याकडे जायचा, मग ते म्हणायचा ही माझी म्हस आहे. पुन्हा तीच म्हस पुढे जायचा. असं करू सारं गाव ती एकच म्हस दाखवी. गाव अख्खं? हा. आणि म्हैस एकच? असं आहे काय? हा. अहो पण आधी नाही का सांगायचं तुम्ही मला? तुम्ही बँकेचे साहेब नाही ना? आहे, मी बँकेचा साहेब आहे. हो, मी बँकेचा साहेबच आहे. असं आहे का? हा. अरे तुम्ही सकाळी भेटलेच नाही. अहो भेटलो होतो ना. हो म्हणजे जाऊ दे, आता काय उपयोग आहे? अशी भानगड आहे काय विचित्र लोक आहे या गावातली. अहो दिवसा ढवळा अशी फसवतात मला. परत जातो आणि एकाची गाठ घेतो. चांगला चुना लावला त्यांनी मला, पण गाठ माझ्याशी आहे बघा. हा. अहो आता जाऊन काय उपयोग नाही, कोणी तुम्हाला मजबी देणार नाही. येड आहे काय? गाडी काय आहे?